श्री सरस्वती नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमो नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरणम. श्री गुरुचरणार्पितमस्तु. श्री गणेश गुरुदत्तात्रेयाय नमो नमः. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मपरायणे स्वानन्नामृततृप्ताय श्री वामनदेवाय गुणवनी स्वामी देवाय नमो नमः. मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले तैसे सबाह्य जियाले साजी रे जे का बहुत जन्मीची मागितली विक्षेपाची पाणी बळे डहाळी झाडिली उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. लग्न घटकेला महत्व आहे. कोणती घटका कशी निर्माण होईल, कोणत्या वेळी काय घटका निर्माण होईल, कशा पद्धतीने निर्माण होईल आणि त्या घटकेचा वापर काय होईल, काय घटना घडतील सांगता येणार नाही. घटीला महत्व आहे. काल मापन कशा काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माय बाप. काळ आलेला काळ धन्य काळ संत भेटी. काळाला धन्यता कधी मिळते, काळाची धन्यता कशाने प्राप्त होईल आणि कोणता काळ धन्यता निर्माण करील, जीवन धन्य कशाने होईल, कोणत्या काळात जीवन धन्य करावं, वर्तमान काळात जीवन धन्य करावं. भूतकाळाचा विचार करू नये, भविष्य काळाचा विचार करू नये, पण वर्तमान काळ आपल्या हातात असतो. वास्तव सत्य त्रिकाल ज्ञानी ब्रह्मज्ञानी पुरुषांचा काळ, ज्यांचा काळ धन्य ज्यांनी केलाय, ब्रह्मवेत्ते ब्रह्मज्ञानी ब्रह्मणो ब्रह्मकृत ब्रह्म 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 विवर्धना ब्रह्मविद ब्रह्मज्ञो ब्रह्मी ब्राह्मणो ब्रह्मप्रिया. आपल्याला काय प्रिय असावं, परब्रह्म प्रिय असावं. ब्रह्म मी कोण, मी गेला पाहिजे. नवल अहंकाराची गोठी विशेषणाची युक्ती काही सज्ञानाची झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. संकटाची मानगुट पेळण्याचं सामर्थ्य अहंकारामध्ये. अहंकार गेला पाहिजे. अहंकारी व्यक्तीवर जास्ती संकट येत असतात, विघ्न येत असतात. संकटमय जीवन असतं अहंकारी व्यक्तींचे. अहंकार गेला पाहिजे. मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, माझे कर्तव्य काय, मला काय करावायचे आहे, मला कुठे जावायचे आहे, कुठून आलो, मी कोण. मी म्हणजे परब्रह्म प्राप्ती करून घेण्यासाठी जन्माला मृत्यूलोकात जन्माला आलेलो आहे. मी कळावा, मी माझे, मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जान निरंतर. गोपाल कृष्ण भगवान म्हणतात, भगवंताची प्रासदिक वाणी वरदान, भक्ताला वरदान ठरणारी, भक्ताला वरदान असणारी, भक्तांचं कल्याण करणारी गोपाल कृष्णांची ब्रह्मवाणी, परब्रह्माची वाणी असत्य ठरणारच नाही. त्रिकाल बाधित परमेश्वराचा वरदान प्रसाद आहे. जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचे जन्म मरण मी निवारण करतो. वरदानी आश्वासन देतात भगवान. तरी परमात्माशी जे एक वस्तू असते ते या दिसे ज्ञान असतं. ज्ञानानेच परब्रह्माची ओळख होते आणि मी कळतो मी कोण. हे ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांचा मी गेलेला असतो. त्यांच्यामध्ये ते परब्रह्म जागृत असतं. विचारधारा काय असावी, भावाक्षरांच्या गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. ब्रह्मज्ञानी पुरुष, ब्रह्मवेत्ते ब्रह्मज्ञानी, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त असणारे, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतलेले ब्रह्मज्ञानी अवतारी सत्पुरुष, श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना, आचार्य देवांनाच, गुरुदेवांनाच शरण गेले पाहिजे. कोणी मी गेला पाहिजे.
मीने शरणागती पत्करली पाहिजे. मी कोण? मी परमात्म्याचा अंश आहे. ममई वांश जीवलोके जीवभूत सनातना. प्रत्येक जीवामध्ये घटाघटामध्ये परब्रह्माचा अंश, परमात्म्याचा अंश भरलेला आहे. आत्मा हा परब्रह्म आहे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे. प्रत्येकाच्या अंतःकरणात हृदयामध्ये परमात्मा परिपूर्ण भरलेला आहे, साठवलेला आहे, भरलेला आहे. आत्मा हा परब्रह्माचं स्वरूप आहे. आत्मस्वरूप ओळखावं. आत्मस्वरूप सद्गुरू दाखवित असतात, अनुभव देत असतात, साक्षात्कार घडून आणीत असतात. अवस्था, आपली अवस्था कोणती? त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी. अवस्थात्रयात, अवस्थात्रयातीत आपल्याला 3 अवस्था असतात. 3 अवस्था: जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, निद्रावस्था. पण साधू संतांना एकच अवस्था असती. सामान्य मानवाला 3 अवस्था आहेत: जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. 3 अवस्थेतून सामान्य जीवाला जावं लागतं. परंतु संत महात्मे सद्गुरूंना, संतांना समाधी एकच अवस्था असते. आपली अवस्था कोणती? कोणत्याही अवस्थेत भक्ती करता येते. ब्रह्मसमाधी, समाधी अवस्था परिपूर्ण एकच अवस्था. निर्विकल्प समाधी, संप्रज्ञात समाधी पहिली आणि निर्विकल्प समाधी दुसरी अवस्था. निर्विकल्प समाधीमध्ये संत सत्पुरुष, महात्मे, ब्रह्मवेत्ते, ब्रह्मज्ञानी, अवतरी सत्पुरुष असतात, संत असतात. संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा. गुरु ज्ञान देतात, सद्गुरू अनुभव देतात. अनुभवाला किंमत आहे का ज्ञानाला किंमत आहे? शब्द ज्ञानाने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणं अवघड, पण अनुभवाने ज्ञान होणं. ज्ञान 2 प्रकारचे, एक शब्द ज्ञान आणि एक अनुभवजन्य ज्ञान, अनुभविक ज्ञान. वाचनाने शब्द ज्ञान वाढे, पण अनुभवाने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. अनुभव मिळेल. हे अनुभव कोणाचे ते कोणाला काळ समयी सर्वही जायला. अनुभव, आपल्या अनुभवाला कोण उतरले, आपला अनुभव कोणाचा आहे आणि कोणाच्या अनुभवाने आपलं कल्याण होणारे. संतांच्या अनुभवाने, सद्गुरूंच्या अनुभवाने आणि सद्गुरूंच्या परमकृपा आशीर्वादाने आपले कल्याण होणार, परब्रह्माची प्राप्ती होणार बेटी. वक्त की रफ्तार में बहता रहना, जब समय आ रही तो उमर बीत जाए. समयला किंमत दिलं पाहिजे. समय, वेळेची किंमत काढावी लागते. देता आली पाहिजे, वेळेची किंमत करता आली पाहिजे, वेळेची किंमत कळली पाहिजे. आपल्याला काय कळले? एक भावचित्ती तरी न लगी युक्ती काही कळू आले जीवे मध माझी याची भावी. का म्हणे मन पूजा इच्छी नारायण. मन पाहिजे, देवाला मन लागतं. मनाची शुद्धी, चित्ताची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, भावाची शुद्धी. शुद्धीला महत्व आहे. देहाची शुद्धी पहिली. काया वाचा मन भगवंताला अर्पण करावं, सद्गुरूंना संतांना अर्पण करावं, साधूंना अर्पण करावं. अंतःकरणाची शुद्धीला महत्व आहे. शुद्ध काय आहे? शुद्ध अखंड आत्मा, अविनाशी दत्त, तयापदी लाविते चित्त, वित्तभ्रमा सोडिते ते कृतार्थ तो पूर्ण आनंद सद्गुरु समर्थ. पूर्ण काय? अपूर्ण काय? अपूर्ण संसारी. पूर्ण परब्रह्म परमात्मा आहे. ब्रह्मवेत्ते परिपूर्ण ज्ञानाने भरलेले आहेत. निजानंदी समाधी लागलेली. निर्विकल्प समाधी अवस्थेत परिपूर्ण. पूर्ण ब्रह्म म्हणजे संत, पूर्ण ब्रह्म म्हणजे साधू, पूर्ण ब्रह्म म्हणजे सद्गुरू. ही कृपा, सद्गुरूंची प्राप्ती, सद्गुरूंची साधना, सद्गुरूंची कृपा दृष्टी, सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद परिपूर्ण. पूर्ण काय? अपूर्णतेच्या पाठीमागे लागून संसारामध्ये किती सायास केली, किती कष्ट केले, किती धावपळ केली, पण संसार हा अपूर्णच राहणार. पूर्ण काय आहे? परब्रह्म पूर्ण आहे. पूर्णतेला काय जाणार? तर परमार्थच पूर्ण, पूर्णतेला नेणार. म्हणून
सायास कशाचे करायचे? सायासे करीसी प्रपंच दुनियाशी हरिसे न भजसी कवण्यातून. संसारा प्रपंच करताना सायास माणसं करतात. आपण सर्वजण सायास करतो, परिश्रम घेतो, पण संसारातले संकल्प पूर्णावस्थेला जात नाहीत. संसार अपूर्णच राहतो. आसक्तीने संसार करू नये. संसार आपला नाही. संसार भगवंताचा आहे, परमात्म्याचा संसार आहे. आणि मी परमात्म्याचा आहे. परमात्म्याचा आपण झाल्याशिवाय संसार यात्रा पूर्ण होणारच नाही आणि परब्रह्माची प्राप्ती होणारच नाही. संसार परमेश्वराचा समजून करावा, देव भाड्याचा समजून संसार करावा. देहावरची आसक्ती, संसार प्रपंचावरची आसक्ती गेली पाहिजे. मी गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. सत्ता परमात्म्याची गृहीत धरली पाहिजे. परमात्मा हा सर्व सत्ताधीश आहे, ब्रह्मांड नायक आहे, जगन्नाथ आहे. हे सगळं दिसणार जे आहे ही मिथ्या दृष्टी. जगाचे दिसणार आहे ते सगळं लयाला जाणार आहे. गेले ते विलया हरिपाठी. आपला विलय होता कामा नये. ते सगळं विलयाला कारणीभूत आहे. जे दिसणार आहे भौतिक सृष्टी ही परमात्म्याने निर्माण केलेली, हे नाशिवंत क्षणभंगूर आहे. जीवन एक क्षणभंगूर आहे. पण क्षणभंगूर जीवनातून वर्तमान काळात जो जगल, वेळेला किंमत देईल, भक्तीला किंमत देईल, अखंड नामस्मरणाला, नामचिंतनाला किंमत देईल, तो त्या संसार यात्रातून, भव नदीतून तरुण जाईल. संसार समुद्रातून तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जाण्यासाठी भगवंताला शरण गेले पाहिजे. ईश्वराच्या कृपेने सद्गुरू भेटतात. ईश्वराच्या कृपेने श्री गुरु भेटतात. ईश्वरांच्या कृपेने संत सेवक कळते. ईश्वराच्या कृपेने संतांचं सानिध्य प्राप्त होतं. सत्संगती घडते, सत्संगती मिळते. सद्गुरूंची सेवेचा लाभ होतो, संतांच्या सेवेचा लाभ होतो, सद्गुरूंच्या सानिध्याची प्राप्ती होती, संत सेवा प्राप्त होते. ईश्वराची कृपा असावी लागते. बहुतेक जन्मीची मागितली विक्षेपाची पाणीमुळे जाडी. एका जन्माची मागणी नाही, बहुत जन्मीची, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल या. नामस्मरण करायला, हरिभक्ती करायला, तीर्थयात्रा करायला, व्रतवैकल्य करायला, योग साधना करायला बहुत जन्माची पुण्याई लागते. संत भेटी व्हायला बहु अवघड आहे संत भेटी. म्हणून करुणा जेठी करुणा केली. बहुत जन्माची पुण्याई, जन्मोजन्मीची पुण्याई लागतात. त्याच वेळेला संत भेटतात. संत सेवा प्राप्त होते, संत सेवा घडत असते आणि संतांची संगती मिळत असते आणि सद्गुरु कृपा होत असते. सद्गुरु सानिध्य प्राप्त होत असतं आणि साधना मिळत असते. सद्गुरु कृपा कधी प्राप्त होते? ईश्वराच्या कृपेने. जन्मोजन्मीची पुण्याईचा पाठबळ संग्रह असावा लागतो. बहुता जन्मी मागितली. एका जन्माची मागणी नाही, अनंत जन्माची मागणी नाही. दुःखातून सोडविण्यासाठी, दुःख जाण्यासाठी, जन्म मरणाच्या खेपात चुकविण्यासाठी मनुष्य जन्माची प्राप्ती ब्रह्मदेवाने निर्माण केलेली. मनुष्य जन्म 84 लक्ष योनीतून मनुष्य जन्म 4 लक्ष योनी ब्रह्मदेवाने तपश्चर्या करून सृष्टी निर्माण केल्यावर मनुष्य जन्म मनुष्य जन्म 4 लक्ष वृक्ष योनी 30,000 वर्षाचे आयुष्य वृक्ष योनीने मनुष्याला 100 वर्षाच्या पुढे 100 वर्षाच्या आत. तर कृतयुगात लाखो वर्ष, त्रेतायुगात 10,000 वर्ष, द्वापार युगात 500 वर्ष, कलियुगात 100 वर्ष. युगानुसार युगा युगामी वर्तावे गोपाल कृष्ण धर्मस्य तत्वं विहितं गुहाय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे शरीरे क्षेत्रे शरीरे पंढरी पंढरी.
पंढरी पंढरी शरीर पवित्र पाहिजे, पवित्र ठेवले पाहिजे, पवित्र ठेवता आले पाहिजे. शरीर अपवित्र होता कामा नाही. शरीराचा पवित्र सांभाळावं, वाणीचं पवित्र सांभाळावं. शरीर शुद्धी, अन्न शुद्धी, द्रव्य शुद्धी, वचन शुद्धी, वाणी सत्य बोला. वचन शुद्धी, मन शुद्धी, अंतःकरण शुद्धी, हृदय शुद्धी. हृदयात परमात्मा वास्तव्य आहे. परमात्मा हृदयामध्ये निवास करतोय. हृदय शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. चित्त शुद्धी, अंतःकरण शुद्धी. हृदय खोला द्यावं. भगवंताने हृदय आणले. हृदयामध्ये काय चाललंय? अक्षरांच्या गाठी ब्रह्मज्ञानाने बोलतो. भाव कसा असावा? सद्गुरु भाव, ईश्वरी भाव, ब्रह्मभाव, दयाभाव, मातृभाव, प्रेमभाव, वात्सल्य भाव, कारुण्य भाव, मत्सर भाव नसावा, द्वेष भाव नसावा, क्रोध भाव नसावा, क्रोधयुक्त भाव जवळ करू नये. हा भाव काय? भाव काय? निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार आहे सर्व. विठ्ठल एक आणि कामणेमध्ये आयचा कोणी उपयोग केला. म्हणे आयचा कोणी उपयोग केला नाही. भक्ताची उपेक्षा भगवंत पांडुरंग परमात्मा कधी परमात्म्याने केलेली नाही, करीत नाही आणि करणार भाव जागेल. भक्ताचा भाव जागून असला पाहिजे. भक्ताने भाव जागून ठेवला पाहिजे. भगवंत भक्ताची उपेक्षा करीत नाही, भक्ताला अंतर देत नाही, भक्ताचं कल्याण करतो. एकनिष्ठ भाव जर पांडुरंगाचा असेल, परमात्म्याविषयी जर असेल, गुरुविषयी असेल, आईवडिलांविषयी असेल, संत साधू संतांविषयी असेल, दया भाव, प्रेम भाव, वात्सल्य भाव, माधुर्य भाव, अक्षरांच्या गाठी ब्रह्मज्ञानाने गोमती. ब्रह्मज्ञान सोपं नाही. अंतःकरणाची गाठ जोडण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वर माऊलींच्या सामर्थ्यामध्ये, ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी धर्मग्रंथामध्ये अक्षरांची गाठ. जनाबाईंचा वगैरे भाव अक्षरांच्या गाठी ब्रह्मज्ञानाने गोमती. गोमती म्हणजे अतिशय चांगली गोड माधुर्य, ब्रह्मानंद देणारे भाव फुलले पाहिजे. बाहेरची तीर्थयात्रा करण्यापेक्षा अंतःकरणाची तीर्थयात्रा आवश्यक आहे. बाहेर दृष्टी नसावी, अंतर्दृष्टी. तर मुख्य दृष्टीचे ज्ञानस्वादी झाले, देऊन आम्हा सर्व कृतार्थ केले. माझा ज्ञानाशी ज्ञानींदू केले, शास्त्रवचनी मस्तक केले. मस्तक श्री गुरुदेवा, श्री गुरु चरणांना नतमस्तक झाले. नम्र भाव, भाव जागृतीला महत्व आहे. ज्ञानाला किंमत आहे. अष्टसात्विक भावाने श्री गुरूंची आरती करा. आरतीला महत्व आहे. वैदिकची परिपूर्ण अवस्था आरती कोणाची? हे देव जय देव जय वामन जय राजा ओ सद्गुरु हरिया आशीर्वाद तो तुझ कौतुक राया. जय देव जय देव वासुदेव यतीने दीक्षा तुझ दिली. दत्त स्वरूपाची ओळख मद पटली. नष्टिक ब्रह्मांतरे भूसी भासिली. स्वामी लोकनाथा चरणी वाहिली. अंतर्मुख दृष्टीचे ज्ञान स्वादिले. देऊन आम्हा सर्व कृतार्थ केले. मज अज्ञानाशी ज्ञानी तू केले. यास्तवचरणी मस्तक नत केले. नतमस्तक श्री गुरुचरणांना करावं. गुरुचरणी नतमस्तक व्हावं. अष्टसात्विक भाव, अंतर्मुख दृष्टी गुरुकृपेने प्राप्त होत असते. लौकिक व्यवहारामध्ये बहिर्दृष्टी लागते. परमात्म्याला शोधायला श्री गुरूंचं
स्वरूप साठवून ठेवायला हृदयामध्ये अंतर्दृष्टी पाहिजे. अंतर्दृष्टी सद्गुरू देत असतात. अनुभवी ज्ञान, गुरुकृपेचा साक्षात्कार, परब्रह्माचा साक्षात्कार, सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार, ब्रह्मानंदाचा साक्षात्कार, हृदयामध्ये ब्रह्मानंद प्रगट करून देण्याचं सामर्थ्य सद्गुरु कृपेमध्ये असते. अनुभव देतात ते श्री सद्गुरु, श्री गुरुदेव. सद्गुरुदेव एकच, एका जन्माची भेट नाही, अनंत जन्माची पुण्य असावी लागते. त्यावेळेला सद्गुरूंची भेट होते, सद्गुरूंची सेवा प्राप्त होते, सद्गुरूंची सानिध्य प्राप्त होते आणि सद्गुरूंची परमकृपा आशीर्वाद प्राप्त होतो. योग साधना प्राप्त होत असते. शक्तिपात योग साधना सद्गुरु कृपेशिवाय प्राप्त होणार नाही आणि जन्म मरणाचा खेपा कविता येणार नाही. आणि कोणे दिवशी समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्म मरणाच्या खेपा, कोणे दिवशी चुकतील जन्म मरणाच्या खेपा, एकांती बसावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. समय पुढचा श्री गुरु कृपेचा सद्गुरु अवतीर्ण होतात, सद्गुरु भेटतात, सद्गुरूंची परमकृपा आशीर्वाद प्राप्त होतो. सद्गुरु कृपेच्या भेटीमुळे कृपा आशीर्वादाने सद्गुरु शक्ती संक्रमण करतात. शक्ती संक्रमण शक्तिपात दीक्षा देतात. ब्रह्म भेटते. ब्रह्मज्ञानी श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर सद्गुरु कृपा दृष्टीने, संकल्प दृष्टीने, दृक दृष्टीने संकल्प दीक्षा, मंत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा, शांभवी दीक्षा, वेद दीक्षा, शिव दीक्षा, शिवतत्व स्वरूपाला प्राप्त करून देतात. शिवस्वरूपाची भेट करून देतात. शिवशक्ती संक्रमण करतात. शांभवी दीक्षा दीक्षेचे प्रकार आहेत. शिव महापुराण ग्रंथामध्ये, वायव संहितेमध्ये शिव महापुराण धर्मग्रंथ आहे. 7 प्रकारचे त्याच्यामध्ये संहिता आहे. शिवसंहिता आहे, रुद्रसंहिता आहे, कोटी रुद्र संहिता आहे, शतरुद्र संहिता आहे, वायव्य संहिता आहे. 7 प्रकारच्या संहिता आहेत. वायव्य संहितेमध्ये शक्तिपात दीक्षा प्राप्त झाल्यानंतर योग साधना, अमरत्व प्राप्त करून घेण्याच्या 4 प्रकारच्या साधना, शक्ती संक्रमणाच्या योग साधना, 4 प्रकारच्या अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या सिद्धी सांगितले आहेत. योग्यांसाठी सांगितले. निर्विकल्प समाधीतून अमरत्व प्राप्त करून जन्माला यायला नको, मारायला नको, एवढं सामर्थ्य सिद्ध महायोगी पुरुषांच्या शक्ती संक्रमणात असते. कृपा शक्तीमध्ये. म्हणून साधना, शक्तिपात योग साधना दीक्षा देणारे सिद्ध महायोगी पुरुष शिवशक्ती स्वरूप मिलन होतं. परमात्म्याच्या शिवशक्ती स्वरूप 17वीचे अमृत तत्व, अमृत रस सहस्रधारामध्ये शक्ती गेली पाहिजे, पोचली पाहिजे. जागृत झालेली शक्ती, षटचक्र भेदन, 7 चक्रातून शक्ती संक्रमण सहस्रधारामध्ये शिवशक्ती स्वरूपाचं मिलन होत असतं. शिवशक्तीचं मिलन होत असते. शिवस्वरूपाला शक्ती मिळत असते. सहस्रधारामध्ये ब्रह्मद्वार म्हणतात. वास्तूला ब्रह्मद्वार आहे. माहिती कोणाला? वास्तू शांती करताना सुद्धा ब्रह्मद्वार आहे. ब्रह्मद्वार आहे. ब्रह्मद्वार काढावं बरं का. वास्तूचा मध्य, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मध्यबिंदू ब्रह्मद्वार वास्तूचं. मानवी शरीराचं ब्रह्मद्वार टाळू, सहस्रधार चक्र ब्रह्मद्वार
मानवी देहाचं ब्रह्मद्वार. आणि कुंडलिनी शक्तीचं निद्रास्थान म्हणजे लिंग आणि गुदद्वाराच्या मध्यावर. मूलाधार चक्र कुंडलिनी शक्ती जागृत निद्रिस्त अवस्थेत झोपलेली आहे. एका द्वाराने उच्छ्वास घेते, श्वासोच्छ्वास करते. हे भौतिक सुख बहिर्दृष्टी. पण अंतर्दृष्टी द्वार झोपून कुंडलिनी शक्ती झोपलेली अवस्था. 3.5 मिटोळे घालून मूलाधार चक्रामध्ये. पहिलं चक्र मूलाधार, लिंगाच्या खाली गुदद्वाराच्या वर. मूलाधार चक्रात कुंडलिनी निद्रिस्त अवस्थेत असते. ब्रह्मद्वार आडवून झोपलेली असते. 3.5 मिटोळे घालून झोपलेली असते. निद्रिस्त अवस्थेत असते. सद्गुरूंच्या परम कृपा आशीर्वादाने पूर्व जन्मोजन्मीच्या सद्गुरु कृपेच्या परम पुण्याईने ईश्वराच्या कृपेने सिद्धयोगी सत्पुरुष सद्गुरु आचार्य देव सिद्धगुरु शक्तिपात दीक्षा देणारे आचार्य शिवयोगी गुरु शक्ती संक्रमण करीत असतात. मूलाधार चक्रातील शक्ती जागृत करीत असतात. मूलाधार चक्र जागृत करीत असतात. कृपा दृष्टीने स्पर्श दीक्षेने, स्पर्श दीक्षा, मंत्र दीक्षा, संकल्प दीक्षा, कूर्म दृष्टी, कासवी प्रमाणे कूर्म दृष्टी. पिल्लांचं संगोपन कासव दृष्टीने करीत असतं. पिल्लांचे संगोपन स्पर्शाने, स्पर्श दीक्षा, संकल्प दीक्षा, वचन दीक्षा आणि वेद दीक्षा, शांभवी दीक्षा, शिवस्वरूपाची शांभवी दीक्षा. ब्रह्मज्ञानाने गोमटी नागिनीची पिल्ले ना आले नागासारखी डोलत असते. ज्या वेळेला शक्ती संक्रमण होतं त्यावेळेला कुंडलिनी शक्ती अशी नागासारखी फणा काढते, वेटोळे काढते आणि शिवशक्ती स्वरूपाला ऊर्ध्व गती होत असते. अधोगती जोपर्यंत कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही तोपर्यंत जीवाची अधोगती असते. पिंडाला कावळं सुद्धा शिवणार नाही. पिंड ब्रह्मांडाची गुरुकृती. पिंड ते ब्रह्मांडी. ब्रह्मांड जे आहे ते आपल्या पिंडामध्ये शरीरामध्ये आहे. अष्टोत्तर तीर्थे हृदय असते तुझ्या हृदय भवनी. हृदय भुवनामध्ये हृदयामध्ये अष्टतीर्थ जागृत असतात. हे षटचक्र तीर्थच आहे. तीर्थयात्रा करायची. बाहेर तीर्थयात्रा करण्यापेक्षा अंतर तीर्थयात्रा करावी. बाहेर तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा अंतरयात्रा करावी. अंतर्ज्ञान हृदयामध्ये तीर्थ. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया बसने राहिले परी बैसव पाऊले श्री गुरूंची. हृदयामध्ये आपल्या श्री गुरूंची सद्गुरु देवांची पावले स्थापन करावी. हृदय सिंहासन सद्गुरूंना द्या. सद्गुरु मूर्तीला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावं, जागा द्यावी. हृदयाचं सिंहासन बनवावं. आपलं हृदय शुद्ध असावं, अंतकरण शुद्ध असावं, भावशुद्धी असावी, निष्ठावंत भाव असावा. ब्रह्मभाव जागृत ठेवला पाहिजे. जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रा अवस्था. जीवाच्या 3 अवस्था. सामान्य जीवाच्या 3 अवस्था. देहाची अवस्था आहे स्थूलदेह पहिली अवस्था. स्थूलदेह पहिली अवस्था. दुसरी अवस्था कारणदेह. तिसरी अवस्था महाकारणदेह. चौथी अवस्था सूक्ष्म अवस्था. कारणदेह, स्थूलदेह, कारणदेह, महाकारणदेह, आनंददेह आणि सूक्ष्म अवस्था. सूक्ष्म स्थितीमध्ये परमात्मा आहे. अतिसूक्ष्म न दिसणार.
पण अंतःकरण शुद्ध, मन शुद्ध सूक्ष्म झाल्याशिवाय परमात्म्याचं दर्शन होणार. स्थूल देह शुद्ध असावा लागतो. स्थूल देह अन्नाने शुद्ध होतो, पाण्याने शुद्ध होतो, तपश्चर्याने स्थूल देह शुद्ध होत असतो, नामस्मरणाने देह शुद्ध होत असतो. आपल्या देहात नामस्मरण अखंड असावं, अष्टौ प्रहर असावं, 24 तास असावं. श्वासाखालीच नामस्मरण करता आले पाहिजे, केले पाहिजे. अखंड 21,600 वेळेला अखंड श्वासोश्वास असेपर्यंत अष्टौ प्रहर भगवंताचं सद्गुरु नामस्मरण, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण अखंड चालू ठेवली पाहिजे, असले पाहिजे. अन्य भावाने, निष्ठावंत भावाने अष्टौ प्रहर. श्वास आहे, नामस्मरण चालू. श्वास बंद झाला, नामस्मरण ऑटोमॅटिक बंद झालं. श्वासागणित श्वास. आयुष्य जे आहे, आयुष्याची कालमर्यादा, कालमापन श्वासावर अवलंबून आहे. शरीराचं जीवन, लौकिक जीवन, मानवी शरीराचं लौकिक जीवन अस्तित्व श्वासावर अवलंबून आहे. आयुष्य निर्मिती श्वासावर अवलंबून आहे. महाप्रलय समयासी सप्तार नवी मिळणी जैसी, तैसा श्वासोश्वासासही बैसला ते ईश्वर. श्वासामध्ये परमेश्वर आहे. साती समुद्र, साती सागर. हा भवसागर तरुण जाण्यासाठी भगवंताचं अनन्य भावाने, प्रेमपूर्ण अंतःकरणापासून, हृदयापासून अनन्य भावाने भगवंताला अंता सोडून, आसक्ती सोडून, स्वार्थ रहित निस्वार्थीपणाने परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वर भेटीसाठी, सद्गुरु कृपेच्या प्राप्तीसाठी, सद्गुरु सेवेसाठी हृदयापासून श्वासाकणित अखंड नामस्मरण अष्टौ प्रहर केली पाहिजे आणि घेता आले पाहिजे आणि कळले पाहिजे. ज्या वेळेला श्वास बंद होईल त्यावेळेला नामस्मरण बंद आपोआप होत असतं, करावे लागत नाही. तोपर्यंत श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नामस्मरण मध्ये खंड पडता कामा नये, अखंड चालू राहिले पाहिजे. श्वास जसा चालू आहे जिवंत आहेपर्यंत तसं मरेपर्यंत नामस्मरण करा. सद्गुरु नामस्मरण, सद्गुरु मंत्र घोष, वेदमंत्र घोष ब्राह्मणांनी केला पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. वाणीत ब्रह्म आहे, वाणी पवित्र अशी पवित्र. सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं गोड बोलले पाहिजे, मधुपेक्षा गोड बोलले पाहिजे. स्वार्थी मधुर बोलून निस्वार्थी मधुर बोलता आली पाहिजे. काहींना फक्त आपल्याला एवढंच कळलं, फक्त आपला स्वार्थ असेल तरच गोड बोलतो आपण, परंतु निस्वार्थी गोड बोलता आली पाहिजे. मधपेक्षाही, अमृतापेक्षाही, अमृताहुनी गोड नाम तुझे दे. अमृतापेक्षाही भगवंताचं नामस्मरण गोड वाटले पाहिजे, सद्गुरूंचं नामस्मरण गोड वाटले पाहिजे. ते रामाचं नामस्मरण असो, कृष्ण भगवंताचं नामस्मरण असो, दत्तात्रयांचं नामस्मरण असो किंवा गुरुमंत्राचं नामस्मरण असो, आपल्या मनाने मंत्राचं नियोजन करून नामस्मरण करणं हा आग्रह, आसक्ती आहे. फल मिळण्याची गॅरंटी नाही, परंतु सद्गुरु मुखातून सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरूंच्या कारुण्यमय दृष्टीने, सद्गुरूंच्या करुणामय कृपा आशीर्वादाने, त्यांच्या परमात्म्याच्या निर्विकल्प समाधीतून, सद्गुरुदेवांच्या, संतांच्या, साधूंच्या निर्विकल्प समाधीतून सद्गुरु कृपेने जे मंत्र मिळतात, जे नाम मिळतं, ते परब्रह्माची प्राप्ती करून देणारं आणि कैवल्य पदाची प्राप्ती करून देणारं, शिवस्वरूपाची प्राप्ती करून देणारं आणि निजानंदी ब्रह्मानंद प्राप्त करून देणारं निजस्थान
दाविले निधान वैकुंठाची प्राप्ती करून देणार, नारायण स्वरूपाची प्राप्ती करून देणार श्री गुरूंचं मंत्र नाम. गुरु मंत्र सर्वश्रेष्ठ. आपल्याला अधिकार नाही आपल्या मनाने कोणत्याही मंत्राचा जप करायला. ओंकार मंत्राचा जप करायला फक्त संन्यासाला अधिकार आहे. ओंकार. दुसऱ्याला अधिकार नाही, कुमारींना अधिकार नाही. कुमारीने जपलं तर शेवटपर्यंत कुमारीच, वंशवृद्धी नाही होणार. कुमारीने जर ओंकाराचा जप केला तर. ग्रस्ती व्यक्तीने ओंकाराचा जप करून. संन्यासी सर्वसंग परित्यागी, निर्विकल्प समाधी, दिगंबर, अलख निरंजन, नमनाथ, नाथपंथ, सद्गुरु दत्तात्रेय, अवधूत वेशधारी योगी पुरुषांनीच फक्त, सिद्ध योगी पुरुषांनीच फक्त ओंकाराचा जप करावा. परब्रह्माची प्राप्ती निर्विकल्प समाधी प्राप्त होत असते. म्हणून ब्रह्मचारी व्यक्तीने वंशवृद्धीसाठी, पुत्रलाभासाठी, संतती लाभासाठी, स्वार्थासाठी ओंकाराचा जप करू नये. नरकाला जावं लागेल आणि तो ब्रह्मचारीच राहणार, त्याचा वंश विस्तार नाही वाढणार. कुमारिकेने ओंकाराचा जप करू नये, ग्रस्तांनी ओंकाराचा जप करू नये, संन्यासाने ओंकाराचा जप केल्याशिवाय राहू नये. नारायण स्वरूपाची प्राप्ती होईल, ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल, परब्रह्माची भेट होईल, निर्विकल्प समाधी. ब्रह्मांड निर्माण करण्याचं सामर्थ्य सिद्ध योगी पुरुषांचे आहे. ओंकार योग दिगंबर अवस्थेत, अवधूत अवस्थेत असलेल्या संन्यासी सत्पुरुषांनी, योगी सिद्ध महायोगी पुरुषांनी, आचार्यांनीच ओंकाराचा जप करावा. कोणालाही अधिकार नाही. शास्त्रांनी दिलेला फक्त संन्याशांनाच ओंकाराचा जप करायला अधिकार दिलेला आहे. ओम अ उ म आणि अर्धमात्रा चंद्राधिकार. अर्धचंद्र 3.5 मात्राचा ओंकार, 3.5 मात्राची कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रामध्ये निद्रिस्त अवस्थेत असते. ब्रह्मद्वार रोखून ठेवलेला असते. ब्रह्म मूलाधार चक्रावर झोपलेली असते, निद्रा घेत असते. बाह्य स्वरूपाचं ज्ञान होतं, अंतर स्वरूपाचं, दिव्य स्वरूपाचं, परब्रह्म स्वरूपाचं ब्रह्मद्वार रोखून मूलाधार चक्रात कुंडलिनी शक्ती निद्रिस्त अवस्थेत असते. आणि ती निद्रिस्त असणारी शक्ती, बाह्य श्वासोश्वास करणारी निद्रिस्त अवस्थेत असलेली शक्ती, बाह्य सृष्टीचे ज्ञान करून देणारी निद्रिस्त शक्ती जीवाची, आणि ब्रह्मद्वार, वैकुंठाचं द्वार, नारायण स्वरूपाची प्राप्ती, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, ब्रह्मांड नायकाच्या भेटीची प्राप्ती, ब्रह्मद्वार रोखून मूलाधार चक्रामध्ये निद्रिस्त अवस्थेत असणारी शक्ती सद्गुरु कृपेने जागृत होत असते. कृपा दृष्टी प्राप्त झाल्यानंतर सद्गुरु कृपेच्या कारुण्यमय दृष्टीने संकल्पाने, मंत्र दीक्षेने, स्पर्श दीक्षेने, संकल्प दीक्षा, मंत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा, हठयोग, महायोग, वेद दीक्षा, शांभवी दीक्षा गुरुकृपेने प्राप्त होत असते. त्यावेळेला मूलाधार चक्र जागृत होतं, कुंडलिनी शक्ती जागृत होऊन उड्डाण करीत असते. नागिनीसारखे फणा घालून मोकळा होतो. अगदी शिवस्वरूपाला भेटण्यासाठी शक्ती संक्रमण, ब्रह्मांडाचं द्वारापर्यंत षटचक्र भेदन, सहस्राधार चक्र 7वर. पहिले चक्र मूलाधार चक्र, दुसरे चक्र स्वाधिष्ठान चक्र, तिसरे चक्र मणिपूर चक्र, चौथे चक्र विशुद्ध चक्र, 5वे चक्र आज्ञा चक्र, 6वे चक्र सहस्राधार चक्र. 6 चक्रांचं भेदन जागृत शक्ती झाल्यानंतर गुरुकृपेंना महत्व आहे. गुरुकृपेच्या सामर्थ्याला महत्व आहे. आपली कृपा नाही, गुरूंची कृपा, गुरूंचे सामर्थ्य. आपले सामर्थ्य फक्त त्यांनी सांगितलेले वचन पालन करणे, आज्ञा पालन करणं आपलं एवढंच कर्तव्य आहे. मी गेला पाहिजे,
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत शक्ती संक्रमण होऊन सुद्धा आरोहण होणार नाही. क्रियाशक्तीचा अनुभव मिळणार नाही. क्रियाशक्ती शक्ती क्रिया करीत असते. अष्टप्रहर कळत नाही. पण कुंडलिनी जागृत झाल्यानंतर, शक्तिपात दीक्षा प्राप्त झाल्यानंतर आचार्यांनी, सिद्ध महायोगी पुरुषांनी कृपादृष्टीने शक्तिपात दीक्षा दिल्यानंतर, साधन चालू झाल्यानंतर मूलाधार चक्रातून शक्ती संक्रमण होत असते. 6 चक्रांचं भेदन, एक एक पदर उघडत जातो, एक एक चक्र मोकळे होत जाते. प्रवचन, हरिनाम, भजन, कीर्तन करताना, साधना करताना, भगवंताचं नामचिंतन, ध्यान करताना, हरिपाठ भजन करताना, हरिनाम घेताना, प्रवचन ऐकताना, श्रवण करताना, भक्ती करताना, हरिकीर्तन ऐकताना आपली भावसमाधी लागली पाहिजे. श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. पहिली भक्ती नवविधा काय, तुमची दासीचा दास करून इथे आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिल्या त्या भक्ती द्यावी माझ्या हाती संत जनी. तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारे आता उतरे न खरे भवनदी. भवनदी तरुण जाण्याचं सामर्थ्य, तरुण देण्याचं सामर्थ्य संतांचं आहे, साधूंचं आहे, सद्गुरूंचं आहे, श्री गुरुदेवांचं आहे. परमेश्वराच्या कृपेने सद्गुरूंची भेट होते. ईश्वराची कृपा, परमात्म्याची कृपा असल्याशिवाय सद्गुरू भेट नाही, संतांची भेट नाही, साधूंची भेट नाही, आणि सिद्ध महायोगी पुरुषांची भेट नाही. सद्गुरूंची भेट होण्याला सुद्धा ईश्वराची कृपा असावी लागते. जन्मोजन्मीची पुण्यही असावी लागते. त्यावेळेला सद्गुरू शिव भगवान प्रसन्न होतात. गुरुमाता, गुरुपिता, गुरु आमुची कुळदेवता, जो गुरु पूजे परवता मार्गून येणे. जो गुरु पूजेता मार्गून येणे, जो गुरु पूजे परवता मार्गून येणे. मार्ग दाखवणारे सद्गुरुदेव, आचार्य सिद्ध महायोगी गुरुदेव. मार्ग कोणी कोणाला चांगला मार्ग दाखविणारे दुर्मिळ आहे. काटेरी मार्गाने जाणारे, काटेरी मार्ग दाखवणारे हे महापापी, पापाची वाटेकरी, पण पुण्याची वाटेकरी सद्गुरू, साधू संत, आई वडील सन्मार्ग दाखवते. लौकिक गुरु वेगळे, पारलौकिक गुरु वेगळे. लौकिक गुरुपेक्षा अलौकिक गुरूंची भेट घ्यावी, अलौकिक गुरूंची सेवा करावी. काटेरी मार्गातून डांबरी रोड रस्ता तयार करणारे, जीवनाचा परमानंद प्राप्त करून देणारे अलौकिक सिद्ध महायोगी गुरु, शक्तिपात दीक्षा करणारे आचार्य धर्मगुरु, सद्गुरु, श्रोत्री व ब्रह्मनिष्ठच असावी लागते. ब्रह्मज्ञान पारंगत, चारी वेदांचं अध्ययन. व्यास ऋषींनी ब्रह्मसूत्र लिहिलेले, जैमिनींनी धर्मसूत्रे लिहिलेली आहेत. संत मावळ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली आहे. श्रीमद भागवत ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथ नाही. संतांचं वचन, सत्यव्रताचं पालन ज्ञानेश्वर माऊलींनी 32 जन्म केले. त्यावेळेला सत्य वाणी ठरली. ज्ञानेश्वरी अमर ग्रंथ, विश्व वंदनीय अमर ग्रंथाची प्राप्ती निर्मिती झाली.